आंध्र प्रदेशातील येल्लूर गावच्या 25 वर प्रवाशांच्या बॅगा करमाळा ते माढा दरम्यान शिवबाबा ट्रॅव्हल बसच्या डिक्कीतून चोरीस गेल्या आहेत। या प्रवाशांनी थेट गाडी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिसांसमोरच आणून उभी केली। हा प्रकार आज पहाटे घडला। सोलापुरात बस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, आंध्र प्रदेशातील येल्लूर गावचे हे भाविक शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी काल आले होते। दर्शन झाल्यानंतर रात्री 11च्या सुमारास शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ते परतीच्या प्रवासासाठी शिर्डीहून निघाले। आज सकाळी सोलापुरात पोहोचले तेव्हा अनेक प्रवाशांना त्यांच्या बॅगा गाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या डिक्कीतून लंपास झाला असल्याचे निदर्शनास आले। जवळपास 25 प्रवाशांनी आपल्या बॅगा चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोंधळ सुरू झाला। तेव्हा ही बस थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी केली। तेलुगू भाषेमुळे त्यांना तक्रार सांगता येत नव्हती, पण झालेले नुकसान आणि हावभाव यावरून पोलिसांनी त्यांची व्यथा जाणून घेतली। तेलुगू भाषिक पोलिसाची मदत घेऊन व्यथा ऐकून या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पहाटे 4च्या सुमारास माढा ते करमाळा दरम्यान प्रवासी झोपेत असताना बस थांबली होती आणि चालक खाली उतरून काही जणांशी बोलत होता, एवढेच आम्हाला आठवते। पोलिसांनी या माहितीच्या आधारावर चालक आणि त्याच्या सहकार्यावर गुन्हा नोंद केला आहे। एका बसची शिर्डीहून सोलापूरला प्रवास करत असताना चोरी झाल्याची घटना आमचे या शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा खोटे यांच्या माहितीत मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या फौजदार चावडीच्या ठिकाणी आलेलो आहोत। मूळतः या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे। ते आंध्र प्रदेशातील येल्लूर आणि नरसापूर मंडलम येथील सगळे एकाच गावातील हे सगळे रहिवासी असून तीर्थक्षेत्राकरिता त्यांनी ह्या ठिकाणी 27 तारखेला त्यांचा प्रवास सुरू झाला। 27-28 शिर्डीला व्यवस्थितरित्या पोहोचलेत आणि त्याचं दर्शन झालं। 29 रात्री 11 वाजता जेव्हा शिर्डीहून निघाले, रात्री 2 वाजेपर्यंत त्यांचा प्रवास सुखकर झाला। 2 वाजता त्यांच्यातीलच एक सहप्रवासी त्यांना थोडासा थंडी ताप वाटल्यामुळे त्यांनी एका रस्त्याच्या आडोशाला थांबून त्या बॅगेतून गोळ्या औषधे घेतलेत। रात्री 2 वाजेपर्यंत त्यांची प्रवासाची सुरक्षितता व्यवस्थित होती। रात्री 2 ते 4 दरम्यान सोलापूरच्या मार्गावर येत असताना ड्रायव्हर कुठल्या मार्गाने नेमकं घेऊन आला, त्यांना बीड अंबेजोगाई या मार्गाने घेऊन आलं आहे किंवा सोलापूर आपलं करमाळा मार्गाने घेऊन आला, हा त्यांना मार्ग माहीत नाही। आणि त्यांच्या मागावर 1-2-4 गाड्या असल्याचं खात्रीलायक त्यांच्याकडून माहिती मिळाली। ड्रायव्हर आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी समन्वय होऊन एखादा म्हणजे प्रवाशांना इतर काही लघुशंका वगैरे करण्यासाठी थांबवलं। 4 वाजेपर्यंत त्यांना म्हणजे माहिती नव्हतं। आपल्या सोलापूरला ते सकाळी 7 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पांजरापूर चौकातील शिवाजी चौकात पोहोचलेत। तिथून त्यांना पुढचं प्रवास गणगापूरला जायचं होतं। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं सगळ्यांच्या बॅगा या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत।